ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी, सी-टेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील अलंकार व त्याचे प्रकार याविषयी आपण माहिती बघणार आहोत आणि तसेच अलंकार ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स आपण बघणार आहोत आणि या ट्रिक्सने तुम्ही अलंकार जो घटक तुम्हाला अवघड वाटतो ते अलंकार तुम्ही क्षणात एका सेकंदात तुम्ही ओळखू शकाल. चला तर आपण अलंकार व त्याचे प्रकार आणि अलंकार ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स बघूया. सर्वप्रथम आपण बघूया की अलंकार म्हणजे काय. अलंकार म्हणजे ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार पडतात. एक शब्द अलंकार, शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे भाषेला सौंदर्य येते, आणि दुसरा प्रकार अर्थ अलंकार, शब्दाच्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य येते. अलंकाराचे प्रकार, उदाहरणे आणि ओळखण्याच्या ट्रिक्स आपण बघूया. सर्वप्रथम आपण बघूया शब्द अलंकार. शब्द अलंकाराच्या प्रमुख 3 प्रकार आहे. त्यापैकी पहिला आहे अनुप्रास अलंकार. वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो. म्हणजेच बघा, वाक्यात किंवा कवितेच्या चरणात आपण बघितले असेल की एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि एक प्रकारचा नाद निर्माण होतो, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. उदाहरणार्थ, काकांनी काकूच्या कपाटातील कोरी करंजी कात्रीने कराकर कापली. येथे आपल्याला दिसून येते की क या शब्दाची आपल्याला पुनरावृत्ती प्रत्येक शब्दात प्रत्येक अक्षरात आपल्याला दिसत आहे. तर जेव्हा एकाच शब्दाची एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन एक नाद निर्माण होतो तेव्हा कोणता अलंकार होतो? अनुप्रास अलंकार होतो. वाक्यात एकच अक्षर वारंवार येते. चला तर आपण दुसरा प्रकार बघूया. यमक अलंकार. दुसरा प्रकार आहे यमक अलंकार. यमक अलंकार म्हणजे कवितेच्या चरणात शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी सारखे उच्चार असणारे शब्द येतात. यमक अलंकार म्हणजे काय? रायमिंग वर्ड्स. लक्षात घ्या. उदाहरणार्थ, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. घडो पडो इथे एक रायमिंग वर्ड होतं, म्हणजेच यमक शब्द होत आहे. त्यालाच काय म्हणणार आपण? यमक अलंकार असे म्हणणार. ओळखण्याची ट्रिक काय? यमक जुळणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड हे काय येतात? शेवटी येतात. आणि जास्त करून आपल्याला कवितेच्या चरणात म्हणजे कवितेच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला शेवटी या शब्दांची आपल्याला जुळवाजुळव दिसते. घडो पडो असे रायमिंग वर्ड आपल्याला कवितेत जास्त करून दिसतात. तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे वाक्यात एकच शब्द 2 वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. त्याला श्लेष अलंकार म्हणतात. म्हणजे वाक्यात एकच शब्द असतो पण तो 2 वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता मित्र म्हणजे बघा, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. इथे मित्र शब्द हा 2 अर्थाने वापरलेला आहे. मित्र म्हणजे काय? सूर्य पण होतो आणि मित्र म्हणजे सखा पण होतो. मित्राच्या येण्याने आपल्याला आनंद होतो आणि सूर्य आल्यानंतर बी आपल्याला आनंद होतो. तर जेव्हा एकच शब्द 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो तेथे श्लेष अलंकार होतो. ओळखण्याची ट्रिक्स काय? एक शब्द 2 अर्थ निघतात. उदाहरणार्थ, सुमन, पट, जीवन, मित्र. आता आपण अर्थ अलंकार बघूया. आपण शब्द अलंकार बघितले, शब्द अलंकाराचे 3 प्रकार बघितले. आता अर्थ अलंकार म्हणजेच
अर्थानुसार जे अलंकार निर्माण होतो त्याचे आता प्रमुख 10 प्रकार पडणार आहे. आणि पहिला प्रकार आहे उपमा अलंकार. आता उपमा अलंकार म्हणजे काय? दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दाखवला जातो तेव्हा उपमा अलंकार होतो. उदाहरणार्थ, सावळा ग रामचंद्र जणू काही अभ्र निळा. येथे जणू काही उपमेसाठी वापरला असला तरी उपमा वस्तूमध्ये असते. अधिक स्पष्ट उदाहरण म्हणजे तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, सावळा ग रामचंद्र जणू काही अभ्र निळा. तर रामचंद्राचे जे रंग आहे, त्याचं मुख आहे, जसं वर्णन कसं सांगितलेलं आहे, अभ्र म्हणजे जणू, त्याला जणू शब्दाचा इथे उपयोग केलेला आहे. जणू अभ्र निळा, निळ्या रंगाचे आकाश आहे, तसेच सावळ्या रंगाचा माझा काय आहे, रामचंद्र आहे. जणू शब्द ज्या ठिकाणी येतो, जणू, तर बघा ओळखण्याची ट्रिक्स आपल्याला लक्षात घ्यायची उपमा अलंकाराची, की जणू शब्द आल्यानंतर त्यानंतर सम, समान, सारखा, गत, परी, सदृश्य, जेवी हे शब्द जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ओळखायचा आहे की हा उपमा अलंकार आहे. लक्षात ठेवायचं आहे, वाक्यात जेव्हा सम, समान, सारखा, गत, परी, सदृश्य, जेवी हे शब्द येतात तेव्हा उपमा अलंकार होतो. दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते. काय? उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. उदाहरणार्थ, ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाचे अत्तरच. जणू देवाचे अत्तरच म्हणजे बघा ओळखण्याची ट्रिक्स, वाक्यात जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की हे शब्द येतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. सर्वप्रथम आपण समजून घेऊया उपमेय म्हणजे काय. आता उपमेय म्हणजे वाक्यात किंवा कवितेत ज्या मुख्य वस्तूचे किंवा गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला उपमेय म्हणतात. याला प्रस्तुत वस्तू असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्याची तुलना करायची आहे तो मुख्य विषय म्हणजे उपमेय. उदाहरणार्थ बघा, तिचे मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यात मुलीच्या चेहऱ्याचे वर्णन केले आहे आणि त्याची तुलना कमळाशी केली आहे. आणि उपमान म्हणजे काय? उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ती दुसरी वस्तू म्हणजे उपमान. म्हणजे बघा उदाहरणार्थ, ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाचे अत्तरच. म्हणजे सावळाच रंग तुझा पावसापरी नभापरी. तर इथे पावसाळी नभ म्हणजे ढग ज्याच्याशी रंगाची तुलना केली आहे. आणि उपमेय म्हणजे कृष्णाचा रंग हा सावळा आहे आणि ज्याचे वर्णन चालू आहे, पण तुलना कशाबरोबर केली आहे? पावसाळी नभ म्हणजे ढग यांच्याशी केलेली आहे. ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाचे अत्तर. गुलाबी उषाचे वर्णन कशाबद्दल केलेले आहे? देवाच्या अत्तराशी केलेले आहे. आणि अशा अलंकारामध्ये वाक्यात जणू किंवा जणू काय, गमे, वाटे, भासे की हे शब्द येतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. तिसरा प्रकार रूपक अलंकार. रूपक अलंकार म्हणजे काय? उपमेय आणि उपमान यामध्ये अभेद दाखवला जातो, ते दोन्ही एकच आहे असे मानतात. उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता बघा, उपमेय आणि उपमान यामध्ये भेद दाखवला जात नाही, अभेद दाखवला जातो की त्या दोन्ही वस्तू काय आहे? एकच आहे. म्हणजे लहान मूल म्हणजे काय? मातीचा गोळाच आहे. तर ओळखण्याची ट्रिक्स काय? दोन वस्तूंमध्ये साम्यवाचक शब्द नसतात, ते थेट एकच दाखवले जातात तेव्हा कोणता अलंकार होतो?
रूपक अलंकार होतो. चौथा प्रकार व्यतिरेक अलंकार. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. बघा, उपमेय हे उपमानापेक्षा हे श्रेष्ठ म्हणजे जास्त मोठे दाखवले जातात, तेव्हा त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, अमृताहून गोड नाम तुझे देवा. या ठिकाणी अमृताची तुलना अमृतापेक्षा पण कोणाचे नाव श्रेष्ठ आहे? देवाचे नाव. तर यामध्ये उपमेय उपमानापेक्षा हे काय दाखवलेले? श्रेष्ठ दाखवलेले आहे. तर ओळखण्याची ट्रिक्स काय? हुनी, पेक्षा शब्द वापरून उपमेयाला अतिभारी श्रेष्ठ दाखवले जाते, तेव्हा त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. पाचवा प्रकार अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून म्हणजे अशक्य कोटी सांगितली जाते, तेव्हा त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. म्हणजे खूप बडून चढून सांगितली जाते त्या गोष्टीला आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, ती रडली इतकी की तिचे डोळेच काय नद्यांच्या नद्या वाहिल्या. बघा, वर्णन कसं केलं आहे? ती रडली इतकी की तिचे डोळेच काय नद्यांच्या नद्या वाहिल्या. म्हणजे ती इतकी रडली की नदीच्या नदी काय झाले? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिल्या, नद्या वाहिल्या लागल्या. याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. म्हणजे ओळखण्याची ट्रिक्स काय? अशक्य किंवा अतिरंजित गोष्टी सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. सहावा प्रकार चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? निर्जीव म्हणजेच अचेतन वस्तू मानवाप्रमाणे सजीव कृती करतात असे दाखवले जातात. म्हणजे निर्जीव वस्तू असते आणि ती मानवाप्रमाणे सजीव कृती करतात असे दाखवले जातात, तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या मिळेना. इथे आता चाफा म्हणजे काय? फूल आहे आणि तो बोलतो का? चालतो का? तर निर्जीव म्हणजेच अचेतन वस्तू मानवाप्रमाणे सजीव कृती करतात असे या ओळीत दाखवलेले आहे. म्हणजे ओळखण्याची ट्रिक्स, झाडे, दगड, ढग माणसासारखे वागतात, हसतात, रडतात, चालतात. अशा जेव्हा वाक्यात ओळीत तुम्हाला त्याचा बोध होतो, असं जाणवतं तुम्हाला, तेव्हा कोणता अलंकार होतो? चेतना गुणोक्ती अलंकार असे होतो. लक्षात ठेवायचं आहे की निर्जीव म्हणजेच अचेतन वस्तू मानवाप्रमाणे सजीव कृती करतात असे दाखवले जातात, तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. सातवा प्रकार दृष्टांत अलंकार. एखादा नियम किंवा गोष्ट पटवून देण्यासाठी प्रसिद्ध दाखला किंवा उदाहरण दिले जाते. बघा, एखादा नियम किंवा गोष्ट पटवून देण्यासाठी प्रसिद्ध किंवा उदाहरण दिला जातो, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. इथे बघा, लहानपण देवा देगा, लहानपणाचं वर्णन केलेले आणि मुंगी साखरेचा रवा, आणि तो समजवण्यासाठी आपल्याला प्रसिद्ध दाखला किंवा उदाहरण दिलेला आहे. कशाचा? ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा याचा आपल्याला दाखला उदाहरण दिलेला आहे. ओळखण्याची ट्रिक्स काय? पहिल्या ओळीत विचार किंवा दुसऱ्या ओळीत प्रसिद्ध दाखला उदाहरण असतो. आठवा प्रकार आहे अपनहुती अलंकार. उपमेयाचा निषेध करून म्हणजेच ते लपवून ते उपमानच आहे असे सांगितले जाते. आता उपमेयाचा निषेध करून म्हणजे उपमेय यातून लपवला जातो, काढला जातो आणि असं दाखवलं जातं की उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. उदाहरणार्थ, हे नयन नव्हते
या तर निळ्या कमळाच्या पाकळ्या. म्हणजे नयन नव्हते, नयनच्या जागी म्हणजे डोळ्यांच्या जागी आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की हे तर नयन नव्हते, या तर निळ्या कमळाच्या पाकळ्या आहेत. ओळखण्याची ट्रिक्स बघा. वाक्यात नव्हे, नाही, नसे, कसला असे नकारार्थी शब्द येतात. बघा खूप सोपी ट्रिक्स आहे याची की जेव्हा वाक्यात ओळीमध्ये नकारार्थी शब्द येतात म्हणजे नव्हे, नाही, नसे, कसला असे नकारार्थी शब्द येतात तेव्हा अपनभूती अलंकार होतो. सोपी ट्रिक्स आहे. एका क्षणात तुम्ही हा अलंकार ओळखू शकाल. 9वा प्रकार आहे अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार म्हणजे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही म्हणून त्याची तुलना स्वतःचीच करतात तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजेच बघा, उपमेयाची कशाचीच तुलना उपमा देता येत नाही आणि त्याची तुलनाही त्याच्याशीच म्हणजे स्वतःचीच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. उदाहरणार्थ, आहेत ताजमहाल जगती तोच परी, या जागी हाच स्वयं अनन्वय. किंवा आभाळागत माया तुझी आभाळावर राहू दे. म्हणजे बघा, ओळखण्याची ट्रिक्स त्याच्यासारखा तोच आहे, दुसरी वस्तू उपलब्धच नसते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. 10वा प्रकार अर्थारण्यास अलंकार. अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे एका विशिष्ट विधानाचा पाठजोड करण्यासाठी सामान्य सिद्धांताचा किंवा म्हणीचा वापर केला जातो. म्हणजे बघा, एका विशिष्ट विधानाची पाठजोड करण्यासाठी एका म्हणीचा किंवा एक सिद्धांत वापरला जातो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो. उदाहरणार्थ, बोधिले जनन बुद्धी पालटे, सुज्ञ माणसाचा स्वभाव न सुटे. आणि दुसरा, बळी तो कानपिळी हेच खरे. बघा, म्हणजे एका विशिष्ट विधानाला पाठजोड देण्यासाठी म्हणीचा किंवा सामान्य सिद्धांताचा किंवा म्हणीचा वापर केलेला आहे. बोधिले जनन बुद्धी पालटे, सुज्ञ माणसाचा स्वभाव न सुटे हे पहिलं विधान आणि त्याला पाठजोड देण्यासाठी एका म्हणीचा वापर केलेला आहे. कोणती म्हण? बळी तो कानपिळी हेच खरे. ओळखण्याची ट्रिक्स काय? वाक्याच्या शेवटी एखादे त्रिकालबाधित सत्य किंवा प्रसिद्ध म्हण येते तेव्हा ओळखून जायचं आहे की अर्थांतरण्यास अलंकाराचा हा प्रकार आहे. बघा, अगदी तुम्ही ओळखण्याच्या ट्रिक्स आणि त्यांच्या व्याख्या तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणता पण अलंकाराचा प्रकार येऊ तुम्ही एका सेकंदात तुम्ही हा ओळखू शकाल. तर बघा, अशा प्रकारे आज आपण अलंकार, त्यांचे प्रकार आणि ओळखण्याच्या ट्रिक्स, सोप्या ट्रिक्स आपण बघितल्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.